नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी कविता पाहणार आहोत. ती म्हणजे झाडांच्या मनात जाऊ. या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील. यांचा कालखंड आहे 1954 ते 2016. नलेश पाटील हे निसर्ग कवी आणि चित्रकार आहेत. त्याचबरोबर शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची त्यांना उत्तम प्रकारची जाण आहे. दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण अशी चित्रमयी मांडणी ही नलेश पाटील यांच्या काव्याची किंवा कवितेची काही वैशिष्ट्ये आहेत. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून आपल्याला घडते. हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतलेला होता. तरल शब्द आणि खुले स्वर यांमुळे त्यांनी गायलेली कविता ही ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये दीर्घकाळ अशी रेंगाळत असे. झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये झाडांचे हिरवे वैभव, पानाफुलांचे रंग, गंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुईथुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यांवरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो. निसर्गातील अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेता घेताच आपण देखील त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्याभूतीचे दान विश्वाला द्यावे असे कवी नलेश पाटील यांना वाटत राहते. आता आपण या कवितेचे प्रकट वाचन करणार आहोत. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून जन्माला अत्तर घालत. चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. खेळून रंग पंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी. हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना. एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू. ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड होऊन तेथे पसरीना आपुले बाहू. ही कविता हिरवं पान या कविता संग्रहामधून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजेच रस, रूप आणि गंध याने नटलेला चैतन्यमय निसर्ग सोहळा या कवितेमध्ये प्रत्ययास आपल्याला येतो. पानांचे रंग, फुलांचे गंध, भिरभिरणारी रंगीत अशी फुलपाखरे, थुईथुई नाचणारे पाणी, ऊन, पाऊस यांची गूढ अशी नक्षी या वसंत ऋतूतील वैभवाचे चित्रदर्शी असे सौंदर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच निसर्गातील या बहरलेल्या तरल सौंदर्याचा आस्वाद खुल्या मनाने घेण्याचा अमोल असा संदेश ही कविता आपल्याला देते. आता या कवितेचे काही शब्दार्थ आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. स्पंदन म्हणजे हालचाल, सावळा म्हणजे श्यामल, पताका म्हणजे रंगीत किंवा कागदी त्रिकोण, तोरण म्हणजे दारावर लावायची माळ, करणी म्हणजे कृती किंवा क्रिया, उधाण म्हणजे भरती किंवा उसळणे, खडक म्हणजे मोठा दगड, तुषार म्हणजे थेंब, मज म्हणजे मला, डुचमळते म्हणजे हिंदकळते, हंगाम म्हणजे मोसम, साक्षी म्हणजे डोळ्यांनी पाहणारे, काऊ म्हणजे कावळा, बाहू म्हणजे हात.
आता या ठिकाणी काही टिपा दिलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. एक म्हणजे वसंत. आता मराठीमध्ये 6 ऋतूंतील सृष्टीला बहर आणणारा असा ऋतू हा म्हणजे वसंत ऋतू. दुसरा आहे कोकिळ. वसंत ऋतूमध्ये कुहू कुहू गाणारा एक पक्षी, त्याला कोकिळ असं म्हटलं जातं. तिसरा आहे फाया. अत्तर लावलेला कापसाचा बोळा, त्याला फाया म्हटलं जातं. रंगपंचमी. माघ शुक्ल पंचमी वसंत ऋतूचे आगमन, रंगांची उधळण ह्याच्यामध्ये सुरू होते. 5. ओटी भरणे म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीच्या पदरामध्ये खण आणि नारळ टाकणे ही एक काय आहे, प्रथा आहे. त्याला आपण ओटी भरणे असं म्हणतो. आपण सुद्धा इकडे देवीची वगैरे ओटी भरतो तसंच. आता या कवितेचा भावार्थ आपण पाहणार आहोत. पहा. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. या ठिकाणी कवी काय म्हणतायत की निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा सांगताना कवी या ठिकाणी म्हणतायत की चला झाडांच्या मनामध्ये आपण शिरूया आणि स्वतःच पानांचे विचार होऊया. नव्या कोवळ्या अशा पालवीच्या पोपटी स्पंदनासाठी आपण काय करूया, स्वतःच कोकिळ पक्षी होऊन गाऊया. पुढे पहा. या ठिकाणी बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. पहा. कवी या ठिकाणी काय म्हणतायत की वसंत ऋतूच्या बहरात तो कोकिळाचा मधुर असा सावळा सूर ऐकत फुले रंगून जातील आणि फुलांच्या देखील गाभ्यामध्ये अत्तर जन्माला येईल. तर आपण चला त्या गोड अशा सुराबरोबर अत्तराने भिजलेला हा फाया किंवा बोळा आपण कानामध्ये काय करूया, ठेवूया. म्हणजेच कोकिळचा सूर आणि फुलांचा गंध आपण काय करूया, आपल्या कानामध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवूया. पुढे कवी काय म्हणतात पहा. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे की रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. या ठिकाणी कवी म्हणतायत की विविध रंगांची उधळण झालेली आहे आणि या रंगपंचमीत सारी फुलपाखरे आहेत. ही फुलपाखरे चिंब अशी भिजलेली आहेत. फुलपाखरांचा बागडणारा तो रंगीत असा थवा जणू काही फिरणारी पताकाच भासत आहे आणि हे भिरभिरणारे फुलपाखरांचे रंगीत असे तोरण आपण काय करूया, आपल्या दाराला आणून लावूया. पुढे कवी नलेश पाटील काय म्हणतायत की ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी, गाण्यात ऋतूचे आपण चल खळाळून रे वाहू. पुढे कवी नरेश पाटील म्हणतायत की ही कुणाची गूढ अशी किमया आहे की झऱ्यातले निर्मळ असे पाणी माझ्या डोळ्यातून वाहते आहे. चोहीकडे आलेली ही आनंदाची भरती म्हणजेच देवलोकीची मधुर अशी गाणी आहेत आणि या गाण ऋतूमध्ये चिंब भिजून त्यांच्या सोबत खळाळत आपण काय करूया, वाहून जाऊया. पुढे नलेश पाटील म्हणतायत की ओंजळीमध्ये पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली न्हावू. कवी काय म्हणतायत की या ठिकाणी पाण्यात म्हणजेच ओढ्याच्या खळाळत्या अशा पाण्यामध्ये उतरून माझे मन हे ओल्या खडकावर बसलेले आहे आणि आजूबाजूचे थुई थुई नाचणारे पाणी मला अगदी हसताना दिसत आहे. जणू हे तुषाराचे रोप मला मायेने काय करत आहे, आंघोळ घालत आहे. पुढे कवी म्हणतायत की ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता,
आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. या ठिकाणी कवी म्हणत आहेत की अलगदपणे हलकेच मी ओंजळीमध्ये जरासे आकाश काय केलेले आहे, झेललेले आहे. आणि ओंजळीतल्या आकाशाने मी साऱ्या पाण्याची ओटी भरली आहे. ओंजळीतल्या पाण्यात आकाशीचे ऊन जेव्हा हिंदकळते तेव्हाच त्यामध्ये सूर्यबिंब पोहते आहे असं आपल्याला काय होत असतो, भास होत असतो. पुढे कवी म्हणतात की हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. पहा कवी काय म्हणतात या ठिकाणी की फांदीवर ओळीने बसलेले ओले पक्षी हे या वसंत ऋतूच्या मोसमाचे काय आहेत, साक्षीदार आहेत. आणि झाडांच्या बुंध्याशी सावली ही उन्हाची नक्षी काय करत आहे, कोरीव काम करत आहे, म्हणजेच कोरते आहे. आणि त्या सावलीला पंख फुटले आणि मग काय होतं, त्या सावलीला पंख फुटल्यावर त्या सावलीचेच उडणारे असे कावळे या ठिकाणी झालेले आहेत. कवितेच्या शेवटी कवी म्हणतायत की मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले बाहू. पहा शेवटच्या ओळीमध्ये कवी काय म्हणतायत की मानवी स्पर्श न झालेले निर्जन हिरवे गर्द रान असावे, जिथे फक्त फुले आणि पाखरेच असतील. अशा निर्जन रानात हे देवा तू मला काय कर, घेऊन चल, म्हणजे त्या ठिकाणी तू मला ने आणि त्या रानात मी एखादे झाड होईन आणि मग सगळ्यांच्या स्वागताला माझे फांद्यांचे हात मी काय करेन, पसरीन, म्हणजेच मला निसर्गाशी एकरूप होऊ दे अशी प्रार्थना या ठिकाणी कवी काय करत आहेत, नलेश पाटील आपल्या ह्याच्यामध्ये मांडत आहेत. आता या कवितेची आपण थोडीशी चाल लावण्याचा प्रयत्न करू. पहा तर, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुरा बरोबर आपण तो फाया कानी ठेवू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, खेळून रंग पंचमी फुल पाखरे भिजली सारी, हात वासे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भीर भीरणारे तोरण दाराला आणून लावू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाऊ, झाडांच्या मनात जाऊ,
पानांचे विचार हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता हातात ऊन डुचमळतेनी सूर्य लागतो पोहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी मग तिलाच फुटले पंख नि त्याचे झाले काऊ झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे रानात शातू मजला ईश्वरा जरा टाकरे मी झाड होऊन तेथे पसरीन आपले बाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ कोकिळ होऊन गाऊ. धन्यवाद.